फोन करू थांब, गडबड करू नका. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. नाही म्हणजे नुकताच सारंगला अवॉर्ड मिळाला आणि उद्या याची बातमीही येईल. पण समजा की मेहंदळींच्या एका मुलाला अवॉर्ड मिळालाय आणि मेहंदळींचा मोठा मुलगा घरात चोरी करताना पकडला गेला आणि त्याला अटक झाली. या दोन्ही बातम्या एकत्र आल्या तर नेगेटिव्ह बातमीला जास्त जोर दिला जाईल, कारण लोकांना त्यातच स्पाइस मिळतो आणि यामुळे आपल्या कंपनीचं गुडविल खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण शांतपणे निर्णय घेऊ. शिवाय ती शिवानी कारखानीस ती म्हणते की तिला आपल्या कंपनीसोबत कोलॅब करायचंय. जर ही बातमी बाहेर गेली तर खूप मोठा परिणाम होईल आपल्या बिझनेसवर. जे जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल, त्याचं टेन्शन तू नको घेऊस. पण आता हा मुलगा जसा वागतोय ना, त्याच्या वागण्याला लगाम घालणं आता गरजेचं आहे. म्हणजे तू काय करायचं ठरवलंयस? याला आणि आपल्याला सगळ्यांना जो त्रास होतोय ना, तो त्रास मला कायमचा बंद करून टाकायचा आहे. आणि मी अजूनही याची आई आहे, याच्यासाठी मी निर्णय घेऊ शकते. माझा अधिकार आहे ना. न अधिकार आहे, मला माहिती होतं तू मला माफ करशील. थँक्यू व्हेरी. नाही, लढायचं नाही असं. ऐक, आज इथे राहायचं, गेस्ट रूम मध्ये जा. उद्या तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. बबलू, याच्यावर रात्रभर नजर ठेवायची, रात्रभर. तिलोत्तमा, काय ठरवलंयस तू? कळेल उद्या, सगळ्यांना सगळं काही कळेल. माझा एक मुलगा घरात चोरी काय करतो आणि दुसरा आईपासून गोष्टी लपवून ठेवतो.